रोहन नावाचा मुलगा हा नागपूर शहरामध्ये घुमत होता आणि त्याचं घुमण्यामागचं एकच कारण होतं की तो हॉस्टेल पाहत होता. 4-5 तास होऊन गेले होते. तो ह्या हॉस्टेल त्या हॉस्टेलमध्ये जाऊ त्याला कोणतंच हॉस्टेल खाली दिसलं नाही. हर हॉस्टेलमध्ये एकच शब्द त्याच्या कानावर ऐकत होता, फुल जागा झाल्या, फुल जागा झाल्या, बुकिंग आहे हेच ऐकू होतं तो त्याच्या कानावर. तो असं तसं करता करता त्या हॉस्टेलवरून निघाला आणि तो चहाच्या टपरीवर आला. चहाच्या टपरीवर त्यानं चहा घेतला. त्याचं डोकं खूप दुखत होतं कारण की हेच ॲन्सर ऐकू ऐकू त्याचं डोकं काम करणं बंद होऊन गेलं होतं. तो चहाच्या टपरीवर आला आणि चहा पित होता. तर त्याच्या साईडने एक काका दिसला. त्यानं त्या काकाला विचारलं, काका इथं जवळपास कोणतं हॉस्टेल आहे का, प्लीज मला खूप गरज आहे. मग त्या काकानं सहजच सांगून दिलं, नागपूर शहर एवढं मोठं आहे तर खूप काय हॉस्टेल आहे, तुम्ही बघितले नाही का. तर बघितले बट सगळे बुकिंग वगैरे टाईपचं आहे असं तसं म्हणाला तो. त्याच्या बाद हा आहे आपलं काका, तो टपरीच्या साईडचा होता. तो काकानं सांगितलं एक हॉस्टेल आहे, तू तिथं जाऊन बघ, तिथं जागा असेल खाली तर ठीक आहे. मग ह्या कसा रोहननं त्या ॲड्रेस घेतला पुण्यामध्ये आणि तो त्या रस्त्याने निघून गेला. कमसे कम 15-20 मिनटाचा रस्ता असेल त्या हॉस्टेलचा. ह्या गेला, उतरला ॲटोतून तर त्याला हॉस्टेल दिसलं. तर खूप असं भीतीदायकचं हॉस्टेल होतं थोडंफार. म्हणजे 15-20 वर्षापासून त्या हॉस्टेलला पेंटिंग नाही झालेली आणि गेट असा होता जसा की कित्येक दिवसापासून त्या गेटामध्ये ऑइल नाही टाकलं किंवा असा झंगाटलेला गेट होता. तरी बी याचं काही तेवढं वाटलं नाही की ठीक आहे, काय हरकत नाही, मला काय तर जिंदगीभर थोडी तर राहायचं आहे, आता काय 2-4 वर्ष मला शिक्षणात वगैरे राहायचं आणि मग निघून जायचं असं मत तो अंदर गेला. मग एक काका होता, त्यांनी विचारलं की दादा कुठं. मग रोहन, त्याचं नाव रोहन होतं. रोहननं म्हटलं काका प्लीज इथं आहे का जागा खाली वगैरे, प्लीज मला खूप गरज आहे. काका म्हणे खूप म्हणजे काका तो कोणे जागा नाही आहे, खूप पूर्ण भरून आहे, 5वा मंजिल खाली आहे, पण तिथं भीतीदायक गोष्टी होते. काय 5वा मंजिल, ठीक आहे ना चालते ना काका, मला 5व्या मंजिलवर जागा देऊन द्या ना. अरे का 5वा मंजिल भीतीदायक आहे म्हटलं मी, असं म्हणते तो काका दिल्या. काय हरकत नाही काका, मी ह्या गोष्टीला मानत नाही, कायला भिवाडत आहे, प्लीज देऊन द्या ना, प्लीज देऊन द्या ना, 150 रुपये 200 रुपये तुम्हाला जास्त द्यायचे असं म्हणता खूप फोर्स केलं त्या रोहननं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं करता करता ते ॲडजस्टमेंट होऊन गेलं द्यायचं आणि ते मानून गेले की ठीक आहे मी जागा तुला देतो, तू जा वरती. मग काका, मग ह्या रोहननं म्हटलं काका प्लीज मला सामान वर येऊन द्या ना. नाही, 4थ्या मंजिलपर्यंत लिहून देईन मी, 5व्या मंजिलवर येत नाही मी. अरे यार काले जंगाड करू राहिले काका, असं तसं कायले मजाक घेऊन राहिले. ठीक आहे काय हरकत नाही, असं तसं करू. रोहननं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, 4थ्याच मंजिलपर्यंत तरी नेऊन द्या, 5व्या मंजिलवरून मीच नेऊन घेईन. चल ठीक आहे. तर मग हे उठला कोण आपला ह्या काकानं रोहन चालले गेले 4थ्या मंजिलवर. काकानं सोडून दिलं आणि तो वापस खाली येऊन गेला. गार्ड होता, काकाने म्हणतात त्याला गार्ड म्हणतात, हां गार्ड आला खाली. ह्या कसा अंदर गेला आणि तो तर तिचा बी दरवाजा असं गेटावानी होता एकदम, किती दिवसापासून त्याला तेल ऑइल नाही हे ते नाही. ह्या अंदर गेला आणि त्यांना तो जे की रूम होती ते धुईदाय पुसपास हे ते अद्रक लसण जे आहे सगळं काय पुसपास वगैरे ते केलं आणि तो कसा लोटायला गेला बेडवर, लोटला आणि तो झोपूनच गेला. झोपून उठला तो, तर त्याला वाटलं की मी कमसे कम 8-9 तासाची झोप घेतली आहे, बट टाईम पास येतं फक्त 10 मिनिट झाले होते. हां त्याला वाटलं मग काय हरकत नाही, गलतीनं म्हणजे आपण एवढा थकलो त्याच्यामुळे झालं असेल काही. तर असं करता करता तो अजूक झोपून गेला. पण त्याला आता ह्या टायमात झोप येत नव्हती, काहून नाही येत होती माहीत नाही. नंतर तो टाईमपास करायला लागला, फोन लावले इकडे तिकडे, घरी वगैरे पोचलो, मम्मी पप्पा असं तसं काही सांगायला लागला तो त्याच्या बाद. तरी त्याला झोप लागत नव्हती. मग 12-12:30 वाजता तो आपलं पुस्तक पाहायला लागला होता. पण मेन म्हणजे तिथं ते रूम होती, त्या रूममध्ये 2 खिडक्या होत्या. एक ते अशा बाहेरच्या साईड नव्हती, डाव्या बाजूने एक उजव्या बाजून होती, जे की दरवाजा आणि त्या दरवाजाच्या काठांना एक खिडकी होती. ह्या कसं आपला पुस्तक वाचून राहिला होता. मग त्याला काय झालं, भात झाला की पुस्तक वाचता कोणतरी जे खिडकी नाही का आपली, काय कोणती आपली दरवाजाच्या काठाची खिडकी आहे, त्या खिडकीपासून कोणी सुपकून जाताना वाटलं यांना काय तेवढं माइंड केलं नाही, थकांच्या वगैरे काही वाटत असं नसं विचार केला आणि तो चुपचापाला अजून पुस्तक वाचायला लागला. नंतर अजून वाचत होता तर आता असा भात झाला की जो गेट आहे, दरवाजा आहे, तो दरवाजापासून कोणी भाडकन जाताना त्याला वाटलं.
मग ह्या काय म्हणते, काका काका. त्याला वाटलं की गाड वाट मजाक करत असेल किंवा मुलं गिलं मजाक करत असेल. सॉरी काका का बरं मजाक करत आहे, झालं ना आता, का बरं मजाक करत आहे, का बरं मजाक करत आहे, ह्या म्हणून राहिला होता. मग त्याला वाटलं हेच असेल बाबा, मजाक करत असेल. तर यानं काही जास्त सिरियसली घेतल्या नाही त्या गोष्टी आणि ह्या झोपून गेला. कमसे कम सकाळीच तो उठला असेल 8-8:30 वाजता. रातची गोष्ट त्यानं माइंड नाही केली जास्त. 8-8:30 वाजता तो उठला असेल. मग काय झालं, जो खिडकी होती जी दरवाजा बाजची, तिथून एक मुलगा असा तो मुलगा असा याच्याच रूमकडे येत होता. मग ह्या कसा रोहन उठला आणि तिथं गेला त्याच्यापाशी. तर जो की पोरगा होता तो जतीन नावाचा मुलगा होता. तर जतीन नावाचा मुलगा रोहनले म्हणते, रोहन हां बोला ना, का झालं. मला गाडीने खालून पाठवला की जो रोहन आहे त्याच्यापाशी त्याच्या रूममेट बनतो किंवा त्याच्यासोबत राहत जाय. मग ह्या रोहनला तर आनंदित झाला, कारण की तो एकटाच राहत होता त्या रूममध्ये आणि त्याला थोडंसं भेवाडते होते लोक, गाडवाड वगैरे. त्याला वाटते की हेच भेवाडून राहिले, बट ते नव्हते. आता काय होतं काय ना ते समोर बघूच आपण. आणि ह्या जतीन रोहन हे दोघं जण एकमेकाला बोलले एकमेकासोबत. याची ओळखी एकदम जास्तच पटली. हे एक क्लास टाईपचेच होते किंवा क्लासवानीच होते. एकमेकासोबत बोललं, कन्व्हर्सेशन झालं, संभाषण झालं दोघांचं एकमेकासोबत. हे सोबत बसले, तो त्याची कहाणी सांगते, याची कहाणी सांगते, रोहन जतीन एकमेकाची कहाणी सांगते. हे दोघं जण मस्त फ्रेंड झाले. 2-2:30 वाजता मस्त येईन आपापला अभ्यास केला वगैरे सगळं काही केलं. आणि हे रातच्यानी 8-8:30 वाजता जेवण वगैरे केलं सोबत आणि हे 9-9:30 वाजता झोपून गेले. कारण की उद्यापासून आपण कॉलेजला चाललो असा विचार करून हे दोघं जतीन आणि रोहन हे झोपून गेले. कमसे कम 12-12:30च्या दरम्यान रोहनला ठक 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 आवाज आला. रोहन भडकन उठून पाहते, तसा करू जतीनकडे पाहते. जतीन होताच नाही. मग तो समोर असे डोळे करू समोर जाऊन पाहते तर जतीन दरवाजापाशी एक खिडा होता. त्या खिड्याला हे डोकसं त्याचं असं ठोकत होता. 3 डाव, 1, 2, 3 ठप ठोकत होता. रोहन भडकन त्याच्याजवळ गेला. अरे जतीन का करत आहे. भडकन त्याला आणलं वापिस पकडून, मागं बेडवर ठेवलं त्याला. आणि तो म्हणते का झालं काय माहीत नाही मला, काय माहीत नाही झालं, काय झालं काय नाही झालं. मग ह्या रोहन कसा रक्त निघत होतं, तर थोडंफार रक्त निघत होतं. ह्या रोहन भडकन खाली दौडत गेला. जसा तो खाली दौडत जात होता, तो गार्ड म्हणते का झालं रे भाऊ, कुठं चालला तू चुपचाप राहा. असं गार्डले म्हणते तुम्ही शांत राहा, असं तसं म्हणून तो चालला गेला. मेडिसिन घेऊन डबल वापिस येत होता. तर जो गार्ड म्हणते का झालं काय ना, थोडंसं लागलं आहे मला, असं तसं म्हणून तो वरती चालला गेला. तर मग तो जतीनले थोडंफार त्यानं पट्टी मलम करून दिली आणि तो झोपून गेला. याला बी थोडी आता झोप येत होती, ह्या झोपून गेला. कमसे कम 2-2:30 वाजताची गोष्ट, डबल त्याच रात्री 2-2:30 वाजताची गोष्ट. त्याला आता कनी रडण्याचा आवाज येत होता आणि श्वास घ्यायचा आवाज येत होता मोठ्यानं. मग ह्या कसा रोहन पाहते तर जतीन डबली तिथं होता नाही. ह्या कसा असा तसं इकडे तिकडे पाहून राहिला. मग त्यानं कान देऊन ऐकलं तर काय झालं की त्याच्या जो बेड होता ना त्याच्या खालूनच आवाज येत होता. यानं पाहिलं बेड खाली, तर लिटरली नाही का जतीनच खाली होता. त्याची पार फाटून हाती येऊन गेली आणि तो जतीन एकदम तोंड असं फाटल्या टाईपचं तोंड, डोळे असे निघाल्या टाईपचे, नाही केस तर सोडून दे भाऊ, एकदमच असे तोंडावर आले ते. आणि आपला रोहन त्याच्याकडे पाहते. जतीन काय म्हणते, तिकडे पहा म्हणते, तिकडे पहा कोणतरी आहे. आणि भडकन त्यानं जसं पाहिलं रोहननं, भडकन पडदा हटला. तिथं माहिती आहे कोण दिसलं, तिथं जतीनच होता. जतीन हे तर बी आहे, जतीन तिथं बी आहे. ह्या विचारात जो ह्या रोहन आहे ना तो बेहोश पडून गेला. बेहोश पडला आणि त्याची जे होश आला त्याला दुसऱ्या रातच्याने होश आला. कमसे कम 9-9:30 वाजता. म्हणजे तो दिवसभर झोपून राहिला आणि दुसरी रात्र येऊन गेली होती. दुसरी रात्र आली तर मग काय झालं, ह्या
उठायची कोशिश करत होता, या उठतच नव्हता, माहीत नाही कोणतं उठतच नव्हतं. त्याला काय झालं ते तुम्हाला सांगितलं होतं पहिले. डाव्या बाजूची जी खिडकी होती त्या खिडकीपासून एक नंग्या अवस्थेत एक मुलगी येत होती. अशी नंग्या अवस्थेत होती पूर्ण. कशी दौडत रडत नंगणी होती पूर्ण. दौडत असं तसं करता आणि भडकन येऊन अशी दरवाजासमोर आली. हा इकडून नंगीच होती पूर्ण न्यूट आणि भडकन मागं फेकल्या झाली ते पूर्ण. आणि मास्क काठानं म्हणजे ते नाही का रोहनच्याच काठानं अशी पडली. ह्या पाहून राहिला असा तिच्या इकडे एकदम लढत होती. मागून 2-4 5-6 जणांचा हासाचा आवाज घेऊन राहिला पोरायचा आणि ते पोरगी लढतच होती तिथं. याला समजतच नाही होतं का होऊन राहिला काय नाही होऊन राहिला. आणि तो जसा हा इकडच्या साईडनं पाहते त्याचं जो जतीन आहे ना, तो जतीन एका दरवाजापाशी जाऊन डोकसं 1 2 3 डाव ठोकून राहिला होता तिथं आणि फडकन गेल्यावानी आवाज आला आणि भडकन त्याचे डोळे बंद झाले रोहनचे. असं पाहिल्यानंतर रोहनचे डोळे बंद झाले. तर मग डोळे उघडून पाहिजे तर ती पोरगी बी तिथं होती नाही, रडणारी. ते पोरं बी होते नाही, हसणारे. ते आवाज येत होता याले. नंतर ह्या पाहते का तर जो ह्या जतीन आहे ना, ह्या जतीन लटकला होता. ह्या भडकन जोरात अशी कोशिश करून पाहते, उठते, जतीनला पकडते. जतीन निघत नव्हता. तो दौडत रोहन खाली जाते. गार्डले सांगते, गार्ड भाऊ असं झालं. गार्ड वरतं तो जतीन मला मित्र तुम्ही पाठवलं होतं सकाळीच, 2 दिवसा पहिले पाठवलं होतं, 3 दिवसा पहिले पाठवलं होतं, त्याचा रूममेट वगैरे. मग गार्ड म्हणते म्या काही सांगितलं, म्हणते म्या कोणताच पोरगा खालून वरतं पाठवला, म्हणते तिथं कोणी आलंच नाही, म्हणते त्याशिवाय तर कोणी आलंच नाही म्हणते तिथं. अरे बापरे म्हणते. मग रोहनले समजायला येऊन राहिलं, तुला सांगत मग गार्ड म्हणते तिथं तुला सांगितलं होतं ना मी नक्की इथं काही ना काही भूत्या किस्से होत राहते म्हणून. तरी त्याला 3-4 दिवसाचं तो रिमाइंड करते. त्याला समजते की इथं असं झालं माझ्यासोबत, पहिल्या दिवशी असं, दुसऱ्या दिवशी तसं, तिसऱ्या दिवशी तसं. जतीन हे ते त्याच्या माइंडमध्ये येते. रोहनले असं अंगणात नेते, अंगणामध्ये त्याला पाणी वगैरे पाचते, गार्ड वगैरे. ते पोरं येऊन जाते थोडेसे खालच्या फ्लोअरचे, त्याच्यापाशी थांबते तेवढे जण आणि रोहन पाणी वगैरे पिते. थोडंफार वरतं पाहते, त्याला वरतं जतीन दिसते लटकला. मग याला ते तिचे हॉस्टेलच्या पोरमध्ये याला काही इथं ठेवणं बरोबर नाही, आता जास्तच झालं आहे असं तसं करू त्याला गाडी करून नेते त्याच्या गावाकडे, जो त्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये. मग त्या वडिलाले सांगते असं झालं. मग तो त्याचे वडील थँक्यू म्हणते पहिले त्या हॉस्टेलच्या पोराले. हॉस्टेलच्या पोरकडची मदत करणारे राहतेच तशी. मग त्याच्या बाद मग त्याचे जे पप्पा होते ते इथं हॉस्टेलमध्ये सगळं विचारपूस करते. त्याच्या बाद समजते की असं काहीतरी होतं इथं काहीतरी. त्याच्या बाद मग म्हणते की इथं पूजापाठ करू आपण. तर मग जो गाड्या ओनरले फोन लावते. ओनर म्हणते असं तसं काही आहे नाही, त्याला हाकलून दे, असं तसं करू. मग हा जो की आपला आहे रोहन म्हणते काही करा नको, म्हणते पप्पा मला सगळं काही सांगितलं, म्हणते जतीन असं झालं. मग माहिती काय झालं त्याच्यासोबत. तो एकटाच राहत होता हॉस्टेलमध्ये, त्याला लोक रॅगिंग करत होते. तर एकदा काय झाली याची जी तिथं आणली हॉस्टेलमध्ये आणि इंटिमेट किंवा सेक्ससाठी 2 जण तयार होऊन गेले एकामेकासोबत. ते करत होते त्या टायमामध्ये इंटिमेट होते एकामेकासोबत, मुवमेंट बनत होते यायचे. तेव्हा काही लोक आले आणि हॉस्टेलचे जे पोरं आले आणि त्या हॉस्टेलच्या पोरांना दरवाजा फोडला आणि अंदर घुसून माहीत आहे काहीतरी हे सगळेजण त्या मुलीसोबत कुकर्म केले. आणि ह्या जतीनला त्या खिड्यावर 3 डाव ठोकून मारून टाकला आणि असं रूप दिलं की हे आत्महत्या आहे. हीच आजची स्टोरी होती. म्हणून त्याचा एकच इच्छा होती की मला त्या हॉस्टेलच्या 5व्या मंजिलावर घुमू द्यायचं, बस हेच माझी एक लास्ट इच्छा. ही इच्छा त्यानं रोहनला सांगितली. बस एवढीच आजची स्टोरी आहे. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.